करण्यापूर्वी थोडासा परिहार. महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध गोष्टीने संपन्न असणारी पवित्र पावनभूमी गणेशपूर नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आमचे शेवाळे साहेब विश्वनाथजी साहेब शेवाळे एखाद्या बाप मुलीच्या लग्नात जेवढा अट्टहासाने त्याचा लग्न समारंभ पार पडतो तशा हिशोबाने दरवर्षी कुठंच काटकसर न करता हा उत्सव जे साजरे करतात या ठिकाणी आदरणीय आमचे शेवाळे साहेब त्यांना जेवढे सहकार्य करतात त्या मंडळीचं खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर महाराज कुठली गोष्ट करायची म्हटलं की आवड लागते. इथं कुठलीच काटकसर नाही. गायक तेवढ्या दर्जाचे, कीर्तनकार सुद्धा मीच छोटा आहे, बरोबर आहे का नाही? तर कीर्तनकार सुद्धा मोठे आहेत का नाही? आपण लहानपण देगा देवा. अतिशय गोड महाराज. आणि आजच्या काल्याची कीर्तनाची खरं तर मागच्या वर्षी काल्याचं कीर्तन झालं होतं बरं का दिगंबर महाराज, पण ते म्हणले नाही काल्याचं कीर्तन तुमचंच पाहिजे बरं का नागेश महाराज. म्हणून याही वर्षी काल्याचं कीर्तनाचा योग त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. आपण सर्वांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य उदंड संपत्ती प्राप्त हो ही गजानन महाराज चरणी प्रार्थना करणार आहोत. या कीर्तनाच्या साथीकरता जे उपस्थित आहेत ज्यांनी अतिशय गोड आणि कमी वेळात साल गायली हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र माझे आवडते गायक या ठिकाणी नामदेव महाराज आगाव आहेत. टाळी वाजवा जरा त्यांच्यासाठी. आमचे बऱ्याच दिवसांनी भेट झाली. हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज बरोबर आहे का बाबा? सांगा पटपट नाव घ्या तुम्ही. आता माधव महाराज आहे आमचे केनोडचे महाराज. केनोडचे तुम्ही दोघं पण हा बादड महाराज तुम्ही. हा इकडे आमचे संजय महाराज आहेत. मुरलीधर महाराज आमचे दिगंबर महाराज उत्कृष्ट गायक महाराज वारकरी पद्धतीने गायन करतात. आमचे कडूजी महाराज आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण आमचे टेलर युवा कीर्तनकार आमचे विष्णू महाराज आहेत. समाधान महाराज बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे आठवण आली नाही बरोबर. इकडे सुद्धा महाराज आणि सर्व आमच्या हरिभक्तीपरायण विदर्भ रत्न आमचे मनोहर महाराज अवचार यांच्या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत. आता त्यांचं काम आमचे रामेश्वर भाऊ करतात. हे दोन्ही क्षेत्रात चालतात बरं का साहेब. हा दोन्ही क्षेत्रात हरिभक्तीपरायण सुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा आहे. या कीर्तनाकरता पाहुणे रावरे मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. आता झालेले आमचे हरिभक्तीपरायण उत्कृष्ट तबला वादक शिंत वादक माऊली महाराज घाळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे दुसरे पेटी वादक गोबनीचे गोपाल मामा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण नागेश महाराज उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. कारण सर्वांचं जर नाव घेत बसलं तर 1 तास या ठिकाणी जाईल बरोबर आहे का? त्याच्यामुळं बरं का जवळ बापू साहेबाचे जवळ गजानन महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही चोपदार. आता एकच चोपदार असतो पण दोन्ही चोपदार आहेत बाबा. ही साहेबांची कृपा आहे. माता भगिनी तुमची संख्या जास्ती आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि धुळ्याचं चॅनल आहे महाराज युट्यूब. हे कीर्तन तुम्ही हा उत्सव 2 दिवसानंतर पाहू शकता बरोबर आहे का? आमचे नामदेव महाराजांचे आग्रह असते इतक्या लांबून ते आलेले आहेत. कुठून? धुळ्याहून आलेले आहेत. ज्ञानी यांची माऊली अतिशय गोड चॅनल आहे महाराज. आणि त्यांना त्यातलं माहिती आमचे भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. मांगुळ आमचे गणेश भाऊ इंगळे सुद्धा या ठिकाणी आले आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांचं साऊंड अतिशय गोड आहे दरवर्षी तुम्ही चांगली साथ करता त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठ्ठल मृदंगाची साथ आमचे अविनाश दादा अतिशय कमी वयात महाराज ज्यांना समज आले ते आमचे अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा नामदेव महाराजांनी टाळ्या वाजवल्या. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल करता घेतला त्यांचं जीवन ऐका. भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही दान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट फुटका माठ गळक ताट शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारत देशाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु वाशिम जिल्ह्याचे गुरु रिसोड तालुक्याचे गुरु गणेशपूरचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठल जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यु होना समय की बात है मृत्यु होने के बाद लोगों के मन में जीवित है ना ये तो की और कर्मों की बात बरोबर है का? ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए कि जहां इंसान जाए वहां मंदिर बन जाए. खरं तर रिकाम मंडळावरती जाताना चुकीच्या विचाराची पाठ राखून कधी उपयोगाचे नसते हो. तुम्ही चांगले का वाईटाचा विचार करत बसू नका. ज्यावेळेस लोकांना आपली गरज असते महाराज त्यांच्यासाठी आपण चांगले असतो आणि आपली गरज संपली की आपण त्यांच्यासाठी वाईट असतो.
लोकांना दोष देणं आपली वेळ घालत बसायचं नाही, मग आपली वेळ बदला, सर्व काही आपोआप चांगलं होईल. खरं तर माणसाच्या जीवनाची प्रगती एका कबड्डीच्या खेळाप्रमाणे असते बघा. तुम्ही एशियाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करत असतात बघा. अहो जात हा अपघात आहे, त्याचा अंकार कधी बाळगू नका. कारण का जातीचं नाही तर मातीचं नातं महाराज आपल्याला कामाला लायशिवाय राहत नाही. बघा ना, सुख आपल्या हातात नाही माधव महाराज, मात्र सुखाने जगणं तर नक्की आपल्या हातात आहे. बरोबर आहे. अहो ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृतच आहे. एका मिनिटात तुमचं आमचं आयुष्य बदलू शकत नाही महाराज, मात्र एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय नक्की तुमचं आमचं आयुष्य बदलाशिवाय राहत नाही. बघा ना, संत आणि वसंतामध्ये एक साम्य असते, लक्षपूर्वक आहे का? संत आणि वसंतामध्ये एक साम्य असते बघा. ज्यावेळेस वसंत येतो त्यावेळेस प्रकृती बदलते, मात्र ज्यावेळेस संत येतात त्यावेळेस संस्कृती बदलल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हिमतीने हारायचं, मात्र हिंमत कधी हारायचं नाही नामदेव महाराज. बरोबर आहे का? महाराजांनी सुप्रसिद्ध झाल्यापेक्षा महाराज जग प्रसिद्ध व्हावं. बरोबर आहे का? काही लोकांच्या स्वभावामुळे ते कुठंच गेले नाहीत, कारण त्यांचा स्वभाव तसा आहे महाराज, ती पुढे जाऊ शकत नाहीत. बरोबर आहे का? लोकांनी हवं असं म्हटलं पाहिजे, त्यासाठी आपण तसं वागलं पाहिजे. मी काय सांगू लागलो, हिमतीने हरायचं, मात्र हिंमत कधी हरायची नाही. कारण का इथं प्रत्येक जण हिरा बनून जन्माला घातल्या, तो मात्र चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. बरोबर आहे का? बघा ना तुम्ही, मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागत नाहीत माता भगिनींनो, आहे का नाही? मात्र साखरेच्या भरणीला मुंग्या लागल्याशिवाय राहत नाही. जसं ज्याची जीभ कडू आहे त्याला कोणीच बोलत नाही, मात्र ज्याची जीभ चांगली त्याला हजारो लोक बोलल्याशिवाय राहत नाही. पटलं तुम्हाला? पटलं टाळी वाजवता. बरोबर आहे का? नाही तर उगीच कीर्तन आले ना आपला प्रसाद, कीर्तन कमी आहे का? प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. एक वाक्य परत सांगू, खरं तर कलियुगाचं पर्व आहे, प्रत्येकाला गर्व आहे. बरं का नागेश महाराज? खरं तर आहे कलियुगाचं पर्व आहे, इथं प्रत्येकाला गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाही तर बाकी सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, इथं कोणाचंच कोणा अजून काही राहत नाही. मग प्रेमानं जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द ज्याच्याजवळ आहेत का, तोच या जगातला खरा श्रीमंत माणूस आहे. विठ्ठल आजचं कीर्तन कशा निमित्त आहे? ही काल्याच्या प्रसंगाच्या, काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन म्हणजे महाप्रसादाचं कीर्तन, आणि महाप्रसादाचं कीर्तन म्हणजे जे असं कीर्तन काला झाला अंदर साहेबाकडे गावात जर गणेशपूर मध्ये बुवा परत आला, तुम्ही म्हणणार त्याला महाराज आता तू का आला. बरोबर? याचं नाव काय आहे? काला. बरोबर आहे का? मग काला काय महाराज आम्ही तुम्ही देत नाही बरं का नामदेव महाराज. मग हा प्रसाद महाराज देते को भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. कोण देतो? महाराज साक्षात पंढरीनाथ प्रसाद देतो. मग नुसतं लाह्यान दयाकडे पाहायचं नाही बरं का नागेश महाराज. मग तो प्रसाद कधीपासून आला महाराज? वाळवंटापासून असेल. श्रीकृष्ण परमात्म्याने जो प्रसाद तुम्हा मला त्यांना दिला गोपाळांना, तो जो प्रसाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मग हे सांगता कशाचे कीर्तन असते तर काल्याच्या कीर्तनाने असते. बघा ना, सप्ताह 1 दिवस 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह 8 दिवसाचा असू द्या, नाही तर सप्ताह महिन्याचा असू द्या, याच्या पुढे सांगू नाही तर सप्ताह वर्षाचा असू द्या. तुम्ही म्हणा महाराज वर्षात सप्ताह कुठं असतो का? झाला ना महाराज, देहूला 1 वर्षाचा सप्ताह झाला. बरोबर आहे? पण त्या सप्ताची सांगता कशी झाली? काल्याच्या कीर्तनाने. बघा तुम्ही, तुकोबाराच्या गाथ्यामध्ये नाट, भूपाळू, वासुदेव, पांगुळी, जोगर, जोगी, मुक्का, बैरा, निरंकाळ, घोंगडी आणि काला असे बरेचसे प्रकरण आहेत, आणि त्या प्रकरणातला हा अभंग आहे. मग हे अभंग घेण्याचे कारण
वारकरी संप्रदाय हा नेमाचा संप्रदाय आहे. आता नुसते आम्ही कपडेच घातले महाराज, पण याच्यावर बंधन फार आहेत, बरोबर आहे का? नुसते कपडे घालून जमणार नाही. मी बोलतो ते तुम्हाला कळायला लागलं का भक्तिमती मातांनो? माझा आवाज येतो ना तुमच्याकडे? नक्की. भागाभागातली पद्धत वेगळी महाराज, नागेश महाराज, बरोबर आहे का? तिकडे लांबचं सांगतो तुम्हाला, जवळचं नाही. ते नाशिक भागामध्ये कार्यक्रमाला गेलो. नाशिक भागामध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतर थंडीचे दिवस होते माय, आणि थंडी लागू लागली. मग 1:30 वाजता मी तिथल्या आजीला आवाज दिला, ज्यांच्याकडे आमचा मुक्काम. म्हटलं आजी. म्हातारी म्हणे काय महाराज? म्हणलं गार लागते काय, हाय का अजून पांग राहिला? म्हातारी मला आतून म्हणते महाराज ती बुरसून घ्या, बुरसून. आता नावच एवढं घाण, म्हणलं ते किती घाण असेल. म्हटलं आजी बुरसून नको. नाही महाराज बुरसून घ्या, थंडी जाते. म्हातारी मनातल्या मनात म्हणलं थंडी मेलो तरी चालेल, पण बुरसून घेणार? म्हणलं आजी आणा, बुरसून घ्या महाराज. म्हटलं घेऊन या बरं आजी. आजीने आणलं महाराज. ते काय आपल्या भागात त्याला बुरसून म्हणजे तिकडे बुरसून, आपल्या भागात वाकळ किंवा गोदडी म्हणतात, तिकडे त्याला काय म्हणतात? बुरसून. म्हणलं आजी कुठे बुरसून? हे काय म्हणे महाराज बुरसून. बरं बरं. मग मी इंग्लिश मध्ये नागेश महाराज एक शब्द म्हणून गेला. म्हणलं आजी थँक्यू बरं का, थँक्यू. आता म्हातारी कुठं कळते थँक्यू? म्हातारी मला म्हणते महाराज आणि कसले थँक्यू, तुम्हीच थँक्यू. आता म्हणलं ते खरंच आहे महाराज. म्हातारी पुढे गेलते. म्हणलं आजी उशाला आहे का काही? पुढे गेलते नामदेव महाराज. म्हातारी जवळ आली माझ्या, मला म्हणते महाराज. म्हणलं काय? बरं झालं तुम्ही विचारलं. म्हणलं काय? तेच म्हणतं बरं झालं विचारलं. म्हणलं सांगा ना काय? तुम्ही आता म्हणले ना उशाला काय आहे का? हो. त्याचं उत्तर सांगते. म्हणलं काय? उशाला ना आमच्या उशाला 12 वर्ष झाले, अजून काहीच नाही. कळलं तर धन्यवाद, नाही कळलं तर डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तनात बघा ना, भजनी मंडळ वगैरे या ठिकाणी नाचतात. नाचलं पाहिजे, कीर्तन टाळकऱ्यांनी नाचलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का? पण 2 जण होते नामदेव महाराज. ते निस्ते अशी, एक जण त्यातला खांब जसा उभा आहे का बाबा तसा उभा राहिला, आणि ते बाकीचे नाचले, त्याच्या जवळचा सुद्धा नाचत होता. मग ते दर्शनाला त्याला म्हटलं का हो, आम्ही सर्वजण नाचत होतो. तुम्ही बरोबर, पण तुम्ही नाचत नव्हते. अया नामदेवाच्या कीर्तनात महाराज साक्षात देव नाचला. ते मला म्हणे नामदेव महाराज त्यांचं कीर्तन भक्तिप्रेमान भरेल होतं बरं का, शेवळे भाग. मग तुमचं पॅकेटन भरेल असते. मला ते खरं टेलर. आता काय सांगा, काय बोलतील काय सांगतात नाही महाराज. त्यातलं आमच्या नशिबाला हे भेटूच नाही. हे कळतं तुम्हाला? आपल्या इथं नसतील ना. पाऊल चलती काळी पाटी ढवळं नाव. महाराज दारू, काय सांगा तुम्हाला, दारू वाईट नाही हो, ते माणूस वाईट नाही, दारूच वाईट आहे. तुम्ही म्हणसाल कसं महाराज? आणि त्यांना लोक वाईट म्हणतात, पण ते वाईट नाहीत बरं का रामेश्वर भाऊ. ते इतके हुशार असतात, फक्त पिल्यावरच ते बिघडतात. बरोबर आहे का? एक जण दारू पिलं, बायको सांगायची तुम्ही जर आज दारू पिऊन आले तर मी कडी उघडणार नाही. महाराज उशिरा दारू पिऊन आलं, बायकोन आतून कडी लावून घेतली. कडी लावून घेतल्यानंतर आवाज दिला, दारू उघड. तिने सांगितलं बिलकुल दारू उघडणार नाही, तुम्हाला मी रोज सांगते ढोसू नका. बरोबर आहे का? असंच बोलावं लागेल काय त्याला? आता प्रेमानं सांगितलं ते ऐकत नाही. बरोबर आहे का? तुम्ही जर म्हणलं ना आजचे दिवस थोडासा चहा कमी पिया, तुम्हाला शुगरचा त्रास आहे, नाही नाही काही होऊ दे कर. तुम्ही काय म्हणसाल त्याला? गिळा. काय म्हणणार तुम्ही? गिळा. तसं ती कडी काय उघडायला तयार नाही महाराज. मी कडी उघडत नव्हती, यानं सांगितलं दार उघड. ती म्हणे बिलकुल उघडत नाही. ती म्हणे वैतागलं. ते म्हणे बघ बाहेर विहीर आहे, त्या विहिरीत उडी टाकलं माझा जीव देईल. ही सहज बोलून गेली जा द्या. मला हे फार चापरो होतं ना. गोटा उचलला, विहिरीत टाकला. हिला वाटलं बाई पाहुणं नाही काय नाही. ही पटकन कडी उघडली. हे असं लपलं होतं गोटा टाकून. ही बाहेर आली, हे घरात गेलं. आणि घरात गेल्यानंतर हिनं कडी लावून घेतली. ही बाहेर आली. ते म्हणती तिला दमात विचारायला आता कोणाला? नवऱ्याला. गपचिप सांगते कडे उघडा. ती आतून म्हणे आता नष्ट, आता बिलकुल उघडणार. मी सांगते कडी उघडा. ते म्हणे बिलकुल उघडत नाही. हे पा नाही तर गाव जमा करील. ती आतून म्हणे बायकुल मी त्याचीच वाट पाहू नये म्हणे. कशाची? गावातले लोक आले पाहिजेत म्हणे. मग मी गावातले लोक आल्यावर त्या लोकांना विचारेल म्हणे ही रेचक्या रातच्या गेलती कुठं.
महाराज तिने हात जोडले, तुमच्या पाया पडते, तुम्ही किती प्या पण मला आजच्या दिवस घरात घ्या. हे दावी ठरलं महाराज विठ्ठल. महाराज हे जे कीर्तन संप्रदाय सांगितलं, नेमाचा संप्रदाय नामदेव महाराज. बघा ना तुम्ही, माळकऱ्याचं जगणं बाबा आणि बिगर माळकऱ्याचं जगणं यात फरक आहे. मग काही लोक म्हणतील मारा आमच्या गळ्यात माळ नाही म्हणजे आमचं कसंही जगणं आहे का? तुमचं उलट चांगलं जगणं आहे. म्हणजे कसं, माळ जर गळ्यात असली थोडं चुकू द्या, होऊ द्या. कोणाकून बाबा? माळकऱ्याकून लगत. हा शोभतात तुम्हाला, तुमच्यापेक्षा आम्ही बरे. म्हणजे किती आवड काम मारा, बरोबर आहे का? माळ घालणं सोपं आहे, माळ टिकवणं फार अवघड आहे, बरोबर आहे. तसं उत्सव एखादा करणं, उभा करणं सोपं आहे, पण दरवर्षी साहेबासारखं पूर्वत कोणाला ह्या अवघड आहे ना. सोपं आहे का कोणती गोष्ट? मी काय सांगू लागलो म्हणून वारकरी माळकऱ्याचं जगणं सांगू लागलो, बिगर माळकऱ्याचं जगणं याच्या पलीकडे सांगू तुम्हाला. बिगर गाळकऱ्याचं जगणं तर सोपं असं समजू नका. आवताला हाकणाऱ्या बैलाचं जगणं बरं का सोपदार, आणि मोकळ्या हिंडणाऱ्या जनावरांचं जगणं यात फरक आहे, बरोबर आहे का? तसं वारकरी संपदा हा नेमाचा संप्रदाय. बघा, मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाले तर, सोना शुद्ध होईल 16वा कष लागला तर, वृक्ष सफल होईल फळ प्राप्ती झाली तर, तसं जीवन सफल होईल मी कशाला जन्माला आलो कळलं तर. विठ्ठल शिवाय नाही, नदी तृप्त सगळ्या मिळाल्याशिवाय नाही, सोन्याची शुद्धता 16वा कष्ट लागल्याशिवाय नाही, तशी जीवनाची सफलता मी कशाला जन्माला आलो कळल्याशिवाय नाही. याला पुरावा देवळाची या कामा, बरोबर आहे. मंदिराची पूर्णता कळसाशिवाय नाही महाराज. तशी सप्ताह किती दिवसाचा असू द्या पण त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय नाही, बरोबर आहे का? मी काय सांगू लागलो तुम्हाला? अहो महाराज, जीवनाची सफलता मी कशाला जन्माला आलो कळल्याशिवाय नाही बाबा. आता काय काय निसतच लोक मारा, उठलं की खाल्लं, खाल्लं की पिल्लं, पिल्लं की झोपला, झोपला की गेला, बरोबर आहे का? महाराज कष्ट तर करावंच लागणार आहे, बरोबर आहे का? पण निसतच होईल महाराज. मग ते कधी हरिपटाला नाही, काकड्याला नाही, बरं ते तर सोडून द्या. आणि मग घरातल्या लोकांका त्याला काढून दिलं की मग देवाकडे ते म्हणते, देवा एकदा माझ्याकडे पाय. देव म्हणते मी आता रिकामा नाही. ज्यावेळेला मी तुझ्याकडे पाय त्यावेळेस तू लय टाईट होता, बरोबर आहे का? बरं एवढंच ना, गावातले सप्ते सुद्धा तुला चांगले होऊ दिले. बोलताना तुम्ही तुम्हाला ऐकायचं ना, हा कोणाची सोयरीक चांगली होऊ दिली नाही. एखादा सप्ताह चांगला होऊ लागला, तो बंद पडायचं काम तोच केलं. गावात 2-2 पंक्ती होऊ लागल्या, एकही पंगत तो होऊ दिली नाही. मग मी आता तुझ्याकडे पाहणार नाही. मग काय महाराज, ही अवस्था होण्याच्या आधी आपण सावध झालेलं बरं नाही का? बरोबर आहे का? म्हणून तर म्हणतात ना, अरे खाया पिया सुख से सोया ना जमाया, 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 और हाथ का मानव देह अल्लाह ने तुझको दिया, हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. बाबा हे परत परत मिळत नाही, लक्षपूर्वक कीर्तन आहे का? बरोबर आहे का? या शरीराची किंमत तुम्ही त्याला विचारा ना, ज्याला डोळा नाही तो सांगेल. अरे ज्याला एक हात नाही तो सांगेल हाताची किंमत, ज्याला एक पाय नाही ना तो सांगेल पायाची किंमत. बाबा वा, पंकज भाऊ नुसता एक दात जर बदलायचं काम पडलं, तुमचं नाही, तुमचं क्लिअर काम. माय बर का आजी, एक दात जर बदलायचं काम पडलं तर डॉक्टर किती पैसे घेते? बोला बोला. पाय आजीला कळ महाराज,
इथं देवान 32 फुकट दिले, पण त्याची किंमत गजानन भाऊ आपल्याला, आणि फुकट याची किंमत नसते ना महाराज, बरोबर आहे हा. लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं, अरे एवढं सुंदर शरीर दिलं याच्या देह भजना गोमाटा. आपण कशाचा केला गोमाटा? भोजना. बरोबर आहे का? बघा तुम्ही काय काय प्रमाण एवढे सुंदर असतात महाराज, पण ते लक्ष झाले पाहिजे पंकज भाऊ, बरोबर आहे का? काय काय मी तेच सांगू लागलो महाराज, खाया पिया सुखसे सोया, बरोबर आहे का? मग देवे दिला कशा करता केला? भजना दे करता दिला. हो किती सुंदर देव दिला महाराज. बघा तुम्ही आता एक सांगूच मता भाऊ, हे बरोबर नाक इथंच दिलं रामेश्वर भाऊ. रचना पाहणं त्याची कोणाची? भगवंताची, पण त्याचा उपकार आपल्याला कळत नाहीत नामदेव महाराज. हे नाक बरोबर इथं दिलं का नाही माय? हे नाक जर असं पाठीमागे दिलं असतं कळतं मी काय बोलतो ते. बरे नाकाला 2 सायलेन्सर पण दिले नागेश महाराज, हे 2 सायलेन्सरच आहेत का नाही? बरोबर आहे. अशी खाली दिले बरोबर आता येईल कळलं तिकडे. हे जर अशी वर दिले असते तर बरं 2 सायलेन्सर देऊन लहान लहान पोरं जर महाराज देवाला माय अशी वर जर दिले नागेश महाराज, लहान लहान लेकर त्यात माती टाकतील आणि कुल्फ्या म्हणून काढतील. या पुढे सांगू तुम्हाला, वळून प्लस्टर सुद्धा त्यानं केलं. हो हे त्याचं नियोजन आहे महाराज. कोणाचं? हे जर प्लस्टर नसतं रामेश्वर भाऊ आणि खरं जर सर्दी झाली असती असे फुग्यावर फुगे चालू राहिले असते महाराज, बरोबर आहे का? दुसरं सांगू तुम्हाला, परत हे कान द्यायचं, हे छद्रांत आतल्या काना ऐकवते ना रामेश्वर महाराज. मग हे ट्रफलाचं काय काम आहे? लक्षपूर्वक देवाने किती सुंदर दिला आपल्याला बघा. हे ट्रफल या करताच दिले रामेश्वर महाराज, भविष्यात जर चष्मा लागला, बरोबर आहे का? हे कुठं अटकवायचे बरं का दिगंबर बाबा, हे त्याच्यासाठी सुविधा दिली. हो दिगंबर महाराज, हे जर ट्रफल नसते तर तुम्हाला अशी इकून एक खिटी ठोकायचं काम पडलं असतं. विठ्ठल झालं पाहिजे महाराज. कधी झालं पाहिजे? जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना तोपर्यंत सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. लोक काय काय म्हणतात कीर्तन आतापासून काय काय काम आहे ते? का आपलं काम आहे का? म्हाताऱ्या माणसाचं काम आहे. तुमचं काय काम आहे मग? अरे बाबा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, बरोबर आहे का? मग ती अवस्था होते. कधी घरातून हळहळ करून काढून दिलं की मग ती इकडे आमच्याकडे येते, उठा पांडुरंगा. आणि आमच्याकडे नंतर गप सुद्धा बसत नाही, कारण का त्याला ऐका येत नाही भाऊ, डोळ्यानं दिसत नाही. आणि मग आपल्या वाटते महाराज चांगला दिसायला माणूस, आपण त्याला प्रश्न विचारतो, बाबा मी म्हणलं एकाला कीर्तना बसल्यावर टाळी नाही वाजली पाहिजे, ते म्हणते खरंय खरंय. विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही पाहिजे तरी मला म्हणते खरंय खरंय. असे चोपदार आले मा कानात म्हणतात महाराज त्याच्या नका नांदी लागू. म्हटलं काय ते बर. आता अशी अवस्था आल्यावर येऊन काय फायदा आहे महाराज, बरोबर आहे का? मग पश्चाताप झाला पण मग म्हणावं लागतं क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया क्या किया जिस पारा क्या किया क्या किया क्या किया
सुंदर है महाराज। क्या किया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया। काही ना प्रश्न पडला असेल मला आम्ही उठलं की नेमकं देवळातच जावं का? बिलकुल तसं नाही। तुम्हाला कुठल्या संत महात्म्याने सांगितलं पंकज भाऊ की उठलं की देवळात जा, आपले लेकर बाळा घ्या आणि विहीर ढकलून द्या? उलट संतांनी सांगितलं सुखे करावा संसार। आणखीन काय सांगितलं महाराज? माझ्या माऊलीने लग्न नाही केलं नामदेव महाराज, पण माऊलीने सुद्धा सांगितलं असो हरिमुखे म्हणा। नंतर काय होईल महाराज? पुण्याची गणना कोण करी माय कधी होईल? आपल्या मुखात नामचिंतन आल्यानंतर नंतर पुण्य प्राप्त होईल का नाही? पण हे कळलं पाहिजे। आता आमची दिंडी असते महाराज, हे साहेबाची पंगत असते दिंडीत आमच्या, आणि ते यावर्षी नवीन होत्या नामदेव महाराज आजी आमच्या दिंडीत। ते तिकडे लोक उदार आहेत महाराज, उधार नाही उदार, हा कळून तुम्हाला? ते महाराज साई मंदिरापासून सुरू होते महाराज, कोणी बिसलऱ्या कोणी केळं दे, आपापल्या पद्धतीने तिथं दान करतात। ज्याला वाटतं ना मी फार असा आहे मी तसा आहे, त्यानं फक्त तिकडे एकदा येऊन पाहायचं, बरोबर आहे का? आणि एवढे जरी महाराज अब्जवादी लोक आहेत, पण तुम्हाला पाहिल्यानंतर माऊली माऊली घ्या ना। आता खरं सांगा, आपण माऊली असतो का? आपण माऊली तर माऊली नाही तर नुकतीवर धावली, बरोबर आहे का? पण एवढे म्हणतात। मग त्या आजीन सर्व घेतलं टम थैली भरली आणि मंगल कर्यावालीन मला म्हणते महाराज मला आत्ता कळलं। म्हणलं काय माय? उगीच लोक म्हणत नव्हते पुण्याची गणना कोण करी? म्हणलं कशामुळे? हे पाणी एवढी थैली भरली। म्हणलं माय तसं नाही, ते हे पुण्य वेगळं ते पुण्य वेगळं, पण ते कळलं पाहिजे महाराज। विठ्ठल विठ्ठल या सर्व गोष्टीचा सार करत असताना विचार करत असताना अभंग जो घेतला ना तो तुकोबारायांचा जर विचार केला तर महाराज तुकोबाराय होते। ते कोण होते? तुकोबाराय। मग झालेलं सुख आणि दुःख हे सर्व तुकोबारायांना माहित कस काय? महाराज सांगतात तसं नाही। जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, सर्व त्या गोष्टीचं माहिती लागते, पुरावा लागतो, अनुभव सुद्धा यावा लागतो। मग जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला, महाराज तुम्ही त्यावेळेला होते का? महाराज सांगितलं जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर। महाराज मग तुम्ही त्यांच्या बरोबर होते ना? हा। मग परमात्मा गोकुळात जन्माल्यानंतर नेमकं कसं झालं त्याचं उत्तर महाराज अभंग गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
गोकुळात प्राप्त झालं महाराज त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा. इथं शब्द अंत पार. समुद्रामध्ये किती पाणी आहे हो सांगताल का नामदेव महाराज? किती लिटर पाणी आहे? लिटर काय महाराज कसं सांगतात नाही, म्हणजे त्याचा अंतच लागू शकत नाही. तसं किती सुख प्राप्त झालं महाराज हे गोकुळच्या लोकांनाच माहिती आहे. अंत पार नाही लेखा. पण सुख कधी प्राप्त होतं? ज्यावेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होते का त्यावेळेस सुख आपल्याला प्राप्त होतं. भगवान परमात्मा प्रसन्न किंवा दिसला त्याची भक्ती आपल्या आठवायला लागली की साहेब सुख आल्याशिवाय राहत नाही. बघा ना. आणि माणसाने सुख सुख नेमकं काय नामदेव महाराज? जगाच्या पाठीवर इतके प्रमाण आहेत. या जगात तुमच्या सगळ माझ्या सगळ फक्त आपण एकाच गोष्टीच्या पाठीमागं बरं का पुरुष मंडळी. कुठल्या? फक्त तुम्हाला आणि मला सुख पाहिजे. बरोबर आहे का नाही? सुख म्हणजे काय मारा? आता इथं सुंदर साहेबांनी एवढा मंडप दिला, हवा लागायली म्हणून ठीक आहे. तर माझ्या मनात आलं असतं साहेबांनी जर छोटस एखादं कूलर लावलं असतं तर म्हणजे सुखाची प्राप्ती प्रत्येकाला आहे. पण सुख सुख म्हणजे नेमका काय? अरे त्याच्यासारखा सुखरूप दुसरा कोणीच नाही. माझ्या पांडुरंगा सारी घातो, माझ्या पांडुरंगा सारी घातो, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. आणि ज्याला हे कळलं महाराज तो फक्त देवालाच मागतो. बघा ना तुम्ही पांडवाचं ज्ञान कौरवाचं घ्या महाराज. तुम्ही कौरवाने काय सांगितलं? तू जर आमच्याकडून असेल पण तू काहीच करणार नाही तर काही कामाचा नाही. पण माझ्या अर्जुनाला विचारलं महाराज त्यावेळेस सांगितलं देवा आम्हाला बाकी तुझं सैन्य नको काही नको, फक्त तू आमच्या पाठीमागे उभा राहा. काय मागावं काय घ्यावं हे कळलं पाहिजे महाराज. बरोबर आहे का? तू असल्यानंतर तुझ्या जगाचा करता धरता तूच आहे. तुला कोणाला मारायचं आणि कोणाला तारायचं हे तुलाच माहित आहे. फक्त तू आम्हाला पाहिजे. म्हणून तर म्हणतात ना द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि घरी निस्तार आला नाही साहेब. तुम्ही आम्ही एखाद्याचं काम करू विशेष नाही, काही स्वार्थ असेल आपण काम करू विशेष नाही, पण भक्त तो परमात्मा काम कसं करतो ते ऐका. भजन करा विठ्ठल विठ्ठल. खरंच आपण मंदिरामध्ये जातो पण अर्जुनाचा नुसता मित्र नव्हता. अर्जुनाचा परमात्मा स्वतः सारथी होता. लक्षपूर्वक ऐका. दिवस होते परमात्मा काय करतो ते सांगतो ऐका. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने छोटस अर्जुनाने सांगितलं देवा ऊन तापतरी तहान लागली बघ कुठेतरी थांबव ना, जीव कासावीस झाला रे देवा. भगवंताने सांगितलं काळजी करू नको, समोर एक सुंदर बाग आहे बघ त्या ठिकाणी जा आणि तू पाणी पिऊ नये. मला अर्जुन गेला, तहान लागली होती, उन्हाळ्याचे दिवस होते. गटगट पाणी पिल्यानंतर त्याला वाटलं सुंदर एक झाड दिसलं आणि त्या ठिकाणी थांबावं, 5 मिनिटं बसावं, नंतर आपण जावं. पण थंडगार सावलीमध्ये बसल्यानंतर ते वन दिसलं, फुलं दिसले. महाराज अतिशय सुंदर वातावरण. मनात कल्पना आली अरे या ठिकाणी जर माझी सुभद्रा असती तर. ऐका मनात कल्पना आली अर्जुनाच्या. आणि जगाच्या मालकाने ऐकलं. लक्षपूर्वक ऐका. जगाच्या मालकाने ऐकल्यानंतर परमात्म्याने लगेच रूप धारण केलं. कोणाचं? सुभद्रेचं. आणि पाठीमागून बांगड्याचा आवाज आला. ऐकणे इतकं सोपं आहे. लक्षपूर्वक ऐका. बांगड्याचा आवाज आल्याबरोबर नुसतं माझ्या अर्जुना असं पाठीमागे पाहिलं, सुभद्रा दिसली. सुभद्रेला पाहिल्याबरोबर अर्जुन म्हणतो अगं तू कधी आली? अहो तुमच्या मनात इच्छा प्रकट झाली तेव्हाच तुमच्या पाठीमागे उभी राहिली.
कशी काय आली? मी पतिव्रत आहे, मी पतीच्या मनातलं जाणते. बरं झालं बघ तू आली, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. बस 2-4 मिनिटं बसले महाराज. तेवढ्यात बसल्या बसल्या सुभद्रा म्हणते, का हो आपण इथं भेटलो? हा बरोबर आहे. आता तुम्ही जाणार? बरोबर आहे. मी जाणार? तेही बरोबर आहे. पण इथली एखादी खून ओळख काहीतरी द्या ना पडदेशी. आपण इथं भेटले म्हणून इथं बसून आताच नाही. महाराज ती अंगठी काढली आणि अंगठी काढल्यानंतर कोणाच्या बोटात घातली? सुभद्रेच्या बोटात घातल्यानंतर, अगं आई देव माझ्या रागेल बघ, फार वेळ झाला, इतका वेळ असतो का? तू जा 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 पडदेशी. तिने हात जोडले, ती निघाली महाराज. आणि अर्जुन सुद्धा निघाला. रथामध्ये पाऊल टाकला माझ्या अर्जुनाने. जरा कानपला. देव काही बोलेल का? बघा ना तुम्ही, गुरु शिष्याचं नातं. देव काही बोलेल का? पण देवाने काहीच नाही बोललं. पाणी पिलं का अर्जुना? अर्जुनाने सांगितलं, हो देवा. काय सुंदर पाणी होतं रे. आणखीन काय होतं? आणखीन झाडी होती. आणखीन काय होतं? सुंदर झाड होतं. आणखीन रे? त्यांनी सांगितलं, बघ सावली होती. देवाला वाटलं हा खरं सांगणार नाही. नामदेव महाराज चलायचं, हा देवा चला. आणि ज्यावेळेस रथ निघाला महाराज, पण जगाचा मालक होता. देगाच्या मालकाला ती राहवना. जगाचा मालक असं रथ हाकता 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 असं बोट कोणाच्या पाठीमागे न्यायचा? अर्जुनाच्या. एकदा नेलं तरी अर्जुनाच्या लक्षात नेलं. दोनदा बोट नेलं, डोळ्यापर्यंत नेलं. आणि नंतर अर्जुनानं पाहिलं बोटाकडे. हा बोट माझ्याकडे का करतो? म्हणून बोटाकडे लक्ष गेलं. ती अंगठी देवाच्या बोटामध्ये. पण विचारावं तर कसं विचारावं? नाही विचारत तर माझीच अंगठी आहे, पंचायत झाली. बरं विचारावं तर देव काहीतरी म्हणेल. पण अर्जुनाला घालमेल सुरू झाली. जवळ आली, उडी रथातून टाकली. पहिल्यांदा आवाज दिला कोणाला? सुभद्रेला. सुभद्रा! काय झालं बरडायला? खरी सुभद्रा. अगं तुझा हात बघू दे. तिने सांगितलं, बाई भविष्य कधीपासून पाहायला लागले तुम्ही? भविष्य नाही बघायचं मला. मग तुझा हात बघू दे. असा पुढे हात केला. बोट बघू दे. बोट पाहिले, पण ती अंगठी सुभद्रेच्या बोटात, खऱ्या सुभद्रेच्या बोटात नव्हती. मग आता खाली पाहिलं, खरं सांगणार ती अंगठी कुठे गेली? सुभद्रा म्हणते, बाई कोणती अंगठी म्हणताय तुम्ही? अगं मी तिथं म्हणजे कधीपासून अंगठ्या घालायला लागले तुम्ही? आणि कोणाला घातली बाई? बाया पुढचं बोलतील काय सांगतात नाही महाराज. हे गप बसला, आता काय करावं? आणि ज्यावेळेस आश्चर्य वाटलं, ते म्हणे, हे बघ, हे तुला नाही सांगताना आणि मला नाही सांगताना, ज्याच्या बोटात अंगठी आहे ना मला त्याला जाऊन विचारवते. पळत गेला माझा अर्जुन. आता ऐका. आणि देवाला हात जोडले. देवा काय? हे केशवा माय बापा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा हो. काय? तुमचा हात बघू द्या. भविष्य पाहतो का? नाही देवा. आणि हात पाहिल्यानंतर ही अंगठी, देवा मला माफ करा, पण खरं सांगा ही अंगठी तुमच्या बोटात कशी आली हो? आता भाव ऐका. हे शब्द ऐकल्यानंतर डोळ्यात जगाच्या मालकाचे डोळे पाणवले बघा. आणि पाणवल्यानंतर अर्जुन सुद्धा बोलू लागला, देवा खरं सांगा ना, मी तर अंगठी सुभद्रेला घातली हो देवा, पण ही अंगठी तुमच्या बोटात कशी आली? त्यावेळेस देवाने सांगितलं, जाऊ दे ना अर्जुना. नाही देवा, मी तुमच्या पायाला लागतो, तुमच्या चरणी नतमस्तक होतो देवा, पण मला परत सांगा ही अंगठी तुमच्या बोटात कशी आली? त्यावेळेस जगाच्या मालकाने सांगितलं, तू माझा भक्त आहे ना? बरोबर आहे. तू माझा सखा आहे ना? बरोबर आहे. तू माझा शिष्य आहे ना अर्जुना? बरोबर आहे. अरे मग तुझं काम मी पूर्ण नाही करायचं, तुझी इच्छा तर कोण करणार? म्हणजे सुभद्रा एवढ्या लांब नव्हती रे आली, म्हणजे देवा त्या ठिकाणी मी सुभद्रा झालो होतो. ऐका, हे शब्द अर्जुनाने ऐकल्यानंतर अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि अर्जुनाचे शब्द, देवा तुला सुभद्राही होता येतं का रे? त्यावेळेस जगाच्या मालकाने कडकडून मिठी मारली, सांगितलं, अर्जुना मला नाही होत आहे सुभद्रा रे, पण माझ्या भक्तासाठी त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता मला कधी कधी सुभद्रा व्हावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. देव आपल्या जवळ असू द्या, बरोबर आहे का? कोणाची गरज नाही, बरोबर आहे का? तोच पाहिजे आपल्याला. तो जर आपल्यावर असला ना, त्याची जर कृपा असली ना महाराज, तो कोणाची कृपा, बरोबर आहे का? हे ज्याचा सखा हरी विश्व कृपा
ज्याचा सता हरी त्यावरी विश्व कृपा करी. म्हणून बघा ना तुम्ही, गावाने डालद्या, तालुक्याने आपल्याला डावलू द्या, पण जगाच्या मालकानं जवळ घेऊ द्या महाराज, त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का? म्हणून गोकुळामध्ये जे सुख झालं महाराज, त्याचं वर्णन महाराज करतात. किती झालं महाराज? अंत पार नाही लेखा. हे कशामुळे झालं महाराज? त्याचं उत्तर अभंगाचं दुसरं चरण. काय झालं? कशामुळे झालं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर आणि नारी बघा ना तुम्ही, नर आणि नारी हे दोन वर्ग आहेत. मग आणखीन एक, यारे यारे लहान थोर याती फलती. हे फलती म्हणजे काय? दिगंबर महाराज, भलती म्हणजे तुम्ही फार जुने तो, भलती म्हणजे काय सांगता येईल? ऐका आता मी एका मिनिटात सांगतो बरं का बाबा. भलती म्हणजे जे माणसात नाही बाबा, लेडीज मध्ये जुजा येत नाही त्याला म्हणतात भलती. बरोबर आहे का? पण महाराजांनी त्याला सुद्धा सांगितलं, याला यार तरी लारे लागे. नाही नाही, मी आधी प्रमाण याला तरी यारे लागे, याती भलती नारी नर. मग असे ज्यांना आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी महाराजांनी प्राधान्य दिलेलं आहे. मग नर नारी या दोघांना सुद्धा आनंद झाला. कशामुळे? बाळकृष्ण नंदा घरी. केवढा आनंद झाला महाराज, ज्यावेळेस यशोदा मैयाच्या कडेवरती ते सुंदर बाळ पाहिलं. आणि बाळ पाहिल्यानंतर एक दासी भगवंताकडे नाही, आपल्या नंदबाबाकडे पळत गेली आणि सांगितलं, नंद बाबा, नंद बाबा, अरे क्या हुआ आपको लाला भयो है. हे शब्द ऐकले महाराज. बऱ्याच दिवसांनी बाळ नव्हतं, ऐका ना. आणि बाळ नसल्या कारणाने जर राजाला जर मुलगा झाला असेल तर आनंद किती होईल महाराज. त्या गळ्यातल्या नवरात्राचे ते माळ काढून तिला सांगितलं, एक काम करा, सर्वांना वाटून दे. आणि तेवढंच नाही करायचं, आणखीन काय केलं त्याचं उत्तर तिसऱ्याच्या.
गुढिया तोरण बांधल्या गेले कशा करता परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आला बरोबर आहे का गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे कथा होऊ लागली महाराज पण ती कोणाची देवाची होऊ लागली आणि काय गाते गाणे गाणे म्हणजे कोणते कोणते डीजेचे का नाही करते कथा गाते गाणे मग बाळकृष्ण नंदा घरी मग तो परमात्मा काय करू लागला आणखी महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणी तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद ही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिली किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी माझ्याकडे आता एक 20 मिनिटं शिल्लक आहेत बरोबर आहे का स्वयंपाक तोपर्यंत होईल ना आपला हा 20 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं का वाढवायचं वाढवा ना खालचे म्हणतील महाराज आता पण चरित्र महाराज काल्याचं कीर्तन म्हणजे परमात्म्याच्या लीला सांगितल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही जोपर्यंत आपल्याला वाटेल तोपर्यंत आपण आता चरित्र ऐकणार आहोत ऐका ना अथमती यथावकाश अभंगाचं जसं मला गुरुने दिलं त्याप्रमाणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ऐका ना परमात्म्याचं चरित्र म्हणजे गुरुजी कसं महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ सध्याची परिस्थिती विचित्रच आहे बरोबर आहे का महाराज परमात्म्याचं चरित्र काही लोक फक्त म्हणतात मग कृष्णाने आपल्याला 116,108 केल त्या आता एकच मिळ लागे ना भाऊ बरोबर आहे का माय आहे का नाही वर्षाची परिस्थिती कशी झाली बाबा पंकज भाऊ दिवसा तपते ऊन रात्री थंडगार वारा मोठमोठे बांधून बसले घर 30-30 वर्ष झाले पोरं सांगा त्याच्या गळ्यात कव्हा पडतील हार पण तरी ते म्हणतात चालू आहे बरं पण काही दिसत नाही जोपर्यंत तुमच्या गोट्यात होती ना गाई ढोरत तोपर्यंत तुमचं होतं खरं दादा माणूस जगतो आशेवर जातो भाषेवर काही लोक नेतात हाशावर आणि शेतकऱ्याला चढा लागतं फासावर सांगा त्याचे ठेवावे कोणाच्या भरोश्यावर फक्त म्हटलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे
आता तुम्हाला मान्य आहे का? पण माझं जरा उलट आहे. खरंच जर भारत कृषीप्रधान देश असताना महाराज आज सर्वात मोठी बिल्डिंग माझ्या शेतकऱ्याची असते, लक्षात ठेवा. बरोबर आहे का गुरुजी? सर्वात अहो बिडी बनवणारा कोट्याधीश, दारू बनवणारा कोट्याधीश आणि कष्ट करून शेतीत राबराब कष्ट करणारा तो कधीही गरीब. म्हणजे किती अवघड आहे महाराज, किती काम करू लागतो. करोनी कष्ट पिकवणी शेती जय जवान. उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. राज गेले परजे गेले, राज गेले परजे गेले, गावात आले तोंडडे. सोच मारून शेतकऱ्याचे पुढारी रक्त केले, ढकनावाने फुगले त्याची वळनमा. ढकनावाने फुगले त्याची वळनमा. उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. आपल्या बापाने पेरणी केली, आपल्या बापाने पेरणी केली, भैमुग तूर मका बाजरी, गहू हरभराला वाटाणा आणि कहीं ज्वारी. गहू हरभराला वाटाणा आणि कहीं ज्वारी. आपला बाप अन्नदाता देशाची शान. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. एखादा मना असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही सर्व्हिसवाले काहून नाही बनले? तुम्ही डॉक्टर इंजिनियर काहून नाही बनले? पण बापाचा दर्जा एवढा मोठा आहे, जो ओरिजिनल शेतकरी त्याला हे कळल महाराज. तो कोण आहे? आपला बाप अन्नदाता देशाची शान. अरे उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. म्हणून हे शेतकऱ्याकरता मला आवर्जून मी सांगत असतो. स्वतः तर 2 वर्षाला मी त्यात उतरलो, त्याच्यामुळे कळते काय काय होते मला. बरोबर आहे का? हळद निसती हळदच आहे, नावच तिचं हळद आहे. बरोबर आहे. ज्याला काय करायचं काम नाही तर टेन्शन नाही बाबा. तुम्हाला टेन्शन आहे का? चोपदार एक मस्त नंबर आहे बाबा, आहे का ना साहेब? चोपदार चांगले आणले तुम्ही, नाही तर एक चोपदार माया पुढे जाऊन उभं राहिला असं. मला असं कहू, तुम्ही जरा पाठीमागं थांबा, मी तुमच्या आड दिसत नाही म्हणे. बरोबर आहे. आता आमच्या तुम्ही गायक पण काय मारा, आता इथं काय एक एकावनी बळी रे. बरोबर आहे का? 3 दिवसाचा कार्यक्रम महाराज, पण 3 दिवसामध्ये पहिल्यांदा सांगितलं काटकसर बिलकुल नाही. आता एक पखवाजे आणायचे, इथं 2-2 पखवाजे आहेत महाराज. बरोबर आहे. अतिशय सुंदर तयार पोर आहे. आता आमच्या नशिबा एवढी चांगली साथ भेटत नाही गुरुजी. बरोबर, आपण एक म्हणतो, तिसरंच म्हणतो. परवा दिवशी काल्याचं कीर्तन मी सहज प्रमाण म्हणलं, माझी वाणी तुझे वर्णे गुण नावाचं प्रमाण आहे ना. मागच्या कमी ऐकायला नामदेव महाराज ते म्हणे माझी मामी तुमचे वर्णी गुण नाम. आता मामी म्हणले माम नसवर काय करता? विठ्ठल विठ्ठल. कळत मी सांगलो मग सांगता राहिलं महाराज. ते नाचता नाचता माझ्याकडे आलं, मग ते म्हणून लागलं महाराज. मी म्हणलं तुम्ही पाय नाही पडले बाबा, पडा पाहिजे. दुसरं पाया पडलं. मी म्हणलं तुमचं संगीतावर फार प्रेम दिसते हो, सोरेबद्ध गायक वादक असल्यावर. ते म्हणे हा संगीतावर माझं फार प्रेम आहे. मग मी त्याच्या पाया पडा गेलो, त्याने माझा हातच धरला. म्हणजे महाराज तुमचं काय ते गैरसमज व्हायला लागला. म्हणलं कस काय? संगीतावर नाही म्हणजे मग संगीत माझ्या बायकोचं नाव आहे म्हणे. कळलं तुला? धन्यवाद. नाही कळलं तुला? प्रसाद घेतल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. अहो परमात्म्याचं चरित्र आपल्या चरित्रात फार फरक आहे महाराज. आपलं चरित्र विचित्र, आपलं चरित्रच होऊ शकत नाही महाराज. मग भगवंताचं चरित्र केव्हापासून सुरू झालं महाराज? ऐका ना, भगवान परमात्मा जन्माला यायच्या आधीच काय केलं महाराज? कंसाने सुंदर असं एक आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची त्या ठिकाणी मिरवणूक काढली आणि वरात काढल्यानंतर वरून आकाशवाणी झाली, ए कंसा काय? अरे हिची ताटामाटामध्ये वरात काढतो ना, तिच्या पोटी येणारा 8वे बाळच तुझा वध करणार आहे. बदलून महाराज कोण? आता एवढ्या मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली बहिणीची, निस्त बदल नाही. मग अंगावर गेला महाराज. आणि अंगावर निस्ता गेला नाही गुरुजी,
मारा धावला थडग घेऊन या हात धरला सांगितलं का मारता स्वार्थी तू नाही मारा बघा जो वक्त अपना होता है तो पराय भी अपने हो जाते ऐका ना जो वक्त अपना होता है तो पराय भी अपने हो जाते जब वक्त पराय होता है तो अपने ही पराय हो जाते विठोला विठोला प्रेम करते मला भावनात करू द्या पण 2-4 वर्ष 4-5 वर्ष 6 वर्षातील नाही आणले की बाया मुद्दाम म्हणतात बाई या वर्षी पण नाही भावाला वाटते तुझा ती काही चांगलं नाही बोलत मग मेलं ते मेलं म्हणजे पार त्याला मारायला टेपल्या हे कशाचं प्रत्येक आहे महाराज पण एक लक्षात ठेवा बहिणीसारखं प्रेमही कोणी करत नाही महाराज किती प्रेम करते चांगल्या घरी जर बहीण दिली ना महाराज गरीब असू द्या हो इकडलं तिचं माहेर पण आपल्या भावाचं नाव आपल्या आई वडिलाचं नाव करते इकडली साडी घेईल इकडलं पातळ घेईल पिशवीत घालल दादा तुझ्या पायाला हात लावून सांगते रे टेन्शन घेऊ नको मी आले ना तुमच्या आशीर्वादानच मला मोठ्याच्या घरात तुम्ही दिलं पण मी तुमचं नाव करील आणि तिकडे जाईल याला म्हणतात बहीण बरोबर आहे का याला काय म्हणतात फार सुंदर नातं आहे महाराज कोणाचं बहिणीचं आणि भावाचं हा पण हा राक्षस कुळात होता राक्षसच होता ना कोण कंस मामा ते माराय धावला सांगितलं का मारता आम्हाला त्यांनी सांगितलं बाबा हिच्या जे पोटी येणार बाळ आहे ते आम्हाला मारणार आहे ते म्हणले आठवं मारणार आहे ना हा मग टेन्शन घेऊ नका मग आम्ही एक एक बाळ झालं की तुमच्याकडे पोच करतो हे पटलं त्याला महाराज मग त्यांनी काय केलं बंदी शाळेत ठेवलं जगाच्या मालकाच्या आई वडिलाला ऐका तुम्हा आम्हाला सुख दुःख यात काही विशेष नाही जगाच्या मालका सुद्धा त्या ठिकाणी राहायचं काम पडलं हे कथा कीर्तन परिवर्तनाचे साधन आहे आपल्या थोडं झालं की आपण लगेच म्हणतो माय देवान काय चांगलं नाही केलं चांगलं झालं की म्हणतात नाही ना आमचे पोरं नाही एक नंबर आणि वाईट झालं की म्हणतात नाही देवान असं करा पाहिजे होतं का देव काहीच करत नाही एवढं वाक्य घरी घेऊन जा आपलं कर्म ते आहे ना महाराज जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर एवढंच धिंना धिंना जगी जीवनाचे क्षणिक सुखासाठी आपल्या कोण होतो नीतिभ्रष्ट सध्या सोशल मीडिया आहे महाराज बरं का साहेब महाराज कुठेही तुम्ही चॅनल लावलं इकडे बलात्कार तिकडे बलात्कार याचं प्रतीक काय क्षणिक सुखासाठी आपल्या महाराज जीवन जगत असताना चांगलं जीवन जगणे इतकं सोपं नाही हो तुम्ही जीवन जगत असताना फक्त तुमचा चुकीचा पाऊल पडू द्या 80-100 वर्ष जगू द्या म्हातार पण मरताना काय करू द्या लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही एवढंच नाही मेल्यावर सुद्धा नाव ठेवतात विठोला विठोला मग महाराज जन्मही आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज तुमच्या आमच्या हातात आहे काय एक वाक्य सांगतो आहे का जन्माला आलं तेव्हापासून मरेपर्यंत जगायचं कसं हे 100% तुमच्या आमच्या हातात बरोबर आहे का माणूस हिरान जातो पण कीर्तीने आजर अमर राहतो नागेश महाराज बरोबर आहे का म्हणून तर महाराजांचं प्रमाण याच्यासाठी खर्च केलं ना उत्तमाची बोर कीर्ती
प्रमाण तसं आवाज तसं चालत तसंच महाराज बरोबर आहे. हे आमच्या नामदेव महाराज माऊलीची कृपा आहे महाराज त्यांच्यावरती, लक्षात ठेवा. मग साहेब लक्षात ठेवायचं, मला तुम्ही सर्व सांगितलं. ही संस्था करताना साहेबांना फार मोठा त्रास झाला महाराज, लक्षात ठेवा. आणि ज्याच्या जीवनाचा त्रास होतो का त्याचा जीवनाचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. हे 3 दिवसात तुम्ही सांप्रदायिक झाले ना मला, दुसरं काही केलं असतं तर नाव निघलं नसतं. पण तुमच्यामुळे हे 3 दिवस दरवर्षी लोकांनी ज्ञानाची मेजबानी मिळते, ही फार मोठी गोष्ट लक्षात ठेवा. मग तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. कुठून लांब गेला आपलं महाराज, बंदी करण्यात त्यांना ठेवल्यानंतर साही मारित धुराचारी. आता धावतं घेतो जरा, बरोबर आहे का. 7 जो गर्भ होता योग मायने नेला, मात्र 8वा गर्भ ज्यावेळेस राहिला, माझ्या देवकी मातेचं तेज असं लखलख 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 सूर्यासारखं चमकू लागलं. काय ताकद असेल, जगाचा मालक पोटामध्ये होता महाराज. पण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. प्रगट झाल्यानंतर देवकी माता नाराज झाली. त्यांनी सांगितलं, का मा नाराज का झाली, तुला आनंद नाही. तिने सांगितलं, बाळा तू डायरेक्ट 8 वर्षाचा माझ्या पुढे प्रगट झाला, लोक म्हणतील का. बरं जलमल्या बाळ बोलत असते का माय. आजी तो किती केली बाळात, पण खरं खरं सांग. मग बाळ जलम बोलते का नाही, बरोबर आहे का. किती लेकर आंघोळ घातले आतापर्यंत, मस्त लेकर, बरोबर आहे का. पण माय लेकरू आंघोळ केल्यानंतर झोपत असेल आजीच्या हाताने, बरोबर आहे का. हा हे काय महाराज म्हातारी म्हणते घासू घासू आंघोळ घातली त्याला. आणि पाणी गरम पाण्याचा कार्यक्रम आजी तुमच्याकडेच असेल. तुम्ही इकडल्या चुलीत जर काही कोळसा असला तर सांडशीचं काम हातानच, इकडल्या चुलीतला म्हातारी इकडल्या चुलीत टाकते. आणि तिला लेख नाही तर सून म्हणते, सासूबाई पाणी गरम झालं का पा. आता तिथं मारा वीज तो पोळत नाही तर पाणी पोळते का. आणि मग महाराज एक कार्यक्रम असते मालिशला ओढण्याचा. आजी कोणता मालिशला हाय का, म्हातारी ओढून सांगायली महाराज, बरोबर आहे का. इकडला हात आणि इकडला हात, बरोबर आहे का रामेश्वर महाराज. आणि सर्व मग एकत्र गोळा करायचं, बरोबर आहे का. त्या तरासातून वाचलो म्हणूनच कीर्तनाला बसलो. सांगितलं महाराज काय, मी तुम्हाला काही सूचना देण्याकरता आलो. मग तुम्ही साध्याच्या नाहीत, एका महान क्रूर माणसाच्या त्या ठिकाणी तुम्ही बंदीशाळेत आहात. या ठिकाणी मी ज्यावेळेस बाल रूपाने जन्माल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, मला टोपलीमध्ये घ्यायचं, इथून उचलायचं आणि डायरेक्ट कुठं जायचं, तिकडं जायचं, ही सूचना दिली महाराज. आणि जगाचा मालक त्या ठिकाणी प्रगट झाला. पण प्रगट झाल्यानंतर ते छोटस बाळ, गोंडस बाळ, आईला हे बाळ बाळच असतं महाराज, बरोबर आहे का. बाळांपण शब्दाचा अर्थ बघा, झालं व्यवस्थित तर महाराज बाळ, नाही तर अंत. सोपं नाही, लक्षात ठेवा. बाळांपण असं म्हणतात ना त्याला, इतकं सोपं नाही हो. बघा ना, 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस ती माऊली गर्भात आपल्या बाळाला ठेवते, काय त्रास आहे नाही त्यांनाच माहिती, बरोबर आहे का. आपल्याला बापाचं लेबल लावायला काय हरकत आहे महाराज, पण त्रास किती असतो हे त्यांनाच माहिती, बरोबर आहे का. अहो एक वाक्य सांगू तुम्हाला, विषयाला म्हणून सांगतो. किती प्रेम करते आई आपल्या बाळावरती. डॉक्टर सांगतात आता शिजर शिवाय पर्याय नाही महाराज. काय स्वतःचं इट भर पोट चिरून बाळाला जन्माला घालणारे जर कुस्ते असेल ना तर फक्त ती माऊली असते, लक्षात ठेवा. इटभर पोट चिरले आता, बरोबर आहे. म्हणून आईचा दर्जा ही आई असते. त्यावेळेस सांगितलं महाराज. आणि भगवान परमात्मा पाहिल्यानंतर सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी कंसासू कळलं माझ्या बाळाला. महाराज दृष्ट येईल माझ्या बाळाला धरेलो. पण सूचना लक्षात आली, काय केलं महाराज, ते बाळ धरलं टोपलीत घातलं. अशी बंधन होते बघा. काय नामदेव महाराज, ते बंधन होते. बाळ उचलल्याबरोबर मालकाला उचलल्या
असल्याबरोबर महाराज जे बंधन होते ना ते गळून गेले. जगाच्या मालक म्हणजे देव आपल्याकडे आला की जे काही बंधन असतात ते गळल्याशिवाय राहत नाही. आणि परमात्म्याला घेऊन ज्यावेळेस महाराज निघत असताना जगाचा मालक आहे पहिल्यांदा जन्माला पण यमुना मातेत प्रवेश केल्याबरोबर महाराज तिला सुद्धा दर्शन घ्यायचं होतं. किती मोठं पात्र आहे जे गोकुळाला मथुरेला गेले त्यांना माहिती. आता आम्ही दरवर्षी जातो बरोबर आहे का. एवढं मोठं पात्र आहे महाराज ती असेच वर 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 चढू लागली नामदेव महाराज बरोबर आहे का. पण जगाच्या मालकाने सांगितलं बाबा वेळ कमी आहे. पण ज्यावेळेस पाणी इथपर्यंत आलं छातीपर्यंत पाणी आलं जगाच्या मालका वाटलं बाप किती प्रेम करतो पाहावं. पण दृष्टाच्या तावडीतून माझ्या लेकराला सोडवायचं होतं म्हणून पर्याय नाही महाराज परवा नाही केली जीवाची. वसुदेव महाराज ज्यावेळेस पुढे पुढे जात होते त्यावेळेस नाका डोळ्यात पाणी जाऊ लागलं. तो बाप असते लक्षात ठेवा. एखाद्या क्रोध बाप असते सर्वच बाप तसे नसतात पण हा बाप बापच असतो बघा तुम्ही. ज्याला बापाचं प्रेम मिळालं महाराज ते खरंच भाग्यवान. पण त्यांनाच बापाची किंमत कळत नाही ही शोकांतिका आहे. अहो आई घराचं मांगल्य असताना बाप घराचं अस्तित्व असतं बघा. छोट्या संकटांना आई आठवते दादा मात्र मोठ्या संकटांना बाप आठवल्याशिवाय राहत नाही. मातृदेव हो पितृदेव हवं अतिथी देव हवं ही मानणारी भारतीय संस्कृती आहे. पण याच भारतामध्ये वृद्धाश्रम आहेत. वृद्धाश्रम म्हणजे काय महाराज एखादी क्रांती नाही काय. वृद्धाश्रम म्हणजे क्रांती नाही. भारतीय संस्कृती लागला कला कलंक डाग आहे. तो डाग पुसण्याचं काम कोण करू शकतं. नामदेव महाराज तर फक्त व्यासपीठ करू शकतं. लक्षात ठेवा किती प्रेम करतं महाराज बाप आपल्यावरती. आई मला 50 रुपये दे म्हटलं की आई आपल्याला सर्वांना दिसते 50 रुपये देणारी आई. पण महाराज ऐपत नसताना लोकांची व्याजाने पैसे काढून आपली डोनेशनची 2 लाख रुपये फीस भरणारा बाप सहजासहजी आपल्याला दिसत नाही. तो बाप असतो लक्षात ठेवा. मुलीचं लग्न जर करायचं म्हटलं ना गरीबी असू द्या बापाची पण बाप म्हणतो ताई या तालुक्यात लग्न नाही होणार असं लग्न करतो ग तुझं फक्त चांगलं वर तुला भेटायला पाहिजे. हा कोण असतो दादा बाप असतो लक्षात ठेवा. ते बापाला तुम्ही कधी विचारा ना बाबा तुम्ही शाळा शिकली आम्ही शाळा शिकली आम्ही आता स्टँडर्ड एज्युकेटेड जमान्यात आलो पण तुम्ही शाळा कशी शिकली ऐकण्यासारखं. त्यावेळेस बाप सांगाल बघा बाबा आमची शाळा तुम्ही तर शिक्षक आहेत बघा आमचे गुरुजी आहेत व्याडून आलेत बघा बरं का. ते सांगू लागले महाराज एकच शर्ट तेही ढगळ असायचं राजा काय एकच शर्ट तेही ढगळ असायचं पॅन्डीला आमच्या ठिगळ असायचं बघ. त्यावर करायचं आम्ही तांब्याने प्रेस रे मग तयार व्हायचा आमचा शाळेचा ड्रेस. खताची पिशवी असायची आमची शाळेची बॅग वडायचं पाणी असायचं आमचं वॉटर बॅग. धोत्राचं फडकं असायचं राजा टिफिन आणि खिशात ठेवून इन करत होतो आम्ही बरोबर आहे. करदुडा असायचा आमचा बेल्ट. मिरच्या ठेसा लोणच्याचा खार हाच आमचा पोषण आहार. रानचा रानमेवा भारी मोज आणवणी पाय म्हणजे आमचे शूज. केस कापण्याची एकच शक्कल गप्प बसायचं होईपर्यंत टक्कल. अशा आज्ञेत आम्ही जगलो पण शाळा शिकलो राजे हो तुम्ही भाग्यवान आहात. कोण म्हणतो बाप सांगतो. किती करतो महाराज. आजही एखादा पोरगा जर निघाला ना आजही सचिन तेंडुलकर 22.5 फूट पळू द्या पंकज दादा कोट्यवधी पोरं टाळ्या वाजून स्वागत करतात. पण आतापर्यंत आयुष्यभर आपल्यासाठी बाप इकडे तिकडे फिरत राहिला रे. आपण तरी बापाचं काहीतरी कौतुक केलं पाहिजे बाबा बरोबर आहे. आणि बाप हा बाप असतो लक्षात ठेवा दादा. महाराजांनी सांगितलं माझ्या बापाचं आता जास्ती परीक्षा घेण्याचं काही कारण नाही. जगाच्या मालकाने फक्त आपला अंगठा काढला यमुना मातेत बुडवल्याबरोबर दर्शन झालं महाराज आणि त्या ठिकाणी धुवून गेले. त्या ठिकाणी गोकुळात पोहोचले कोण बाबा नंद बाबा आणि वसुदेव बाबा. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महाराज तिथे एक मायारूपी मुलगी होती. ती उचलली आपल्या टोपलीत टाकी हे बाळ तिथं ठेवलं आणि लगेच आले. पण ती माया होती मायावती नव्हती हा माया. ती सकाळी सकाळी रडत होती. ती आता शांत बसणार का. रडे माया करे आकांत काय नामा मने उठते दूत. रोडा लागले महाराजांना ते जागी झाले. कोण सेवक तिथले महाराज हो काय झालं बाबा. आठवा नाही आठवा मग आठवी आहे. त्यानं सांगितलं कोणी असू द्या माझ्याकडे घेऊन या. पंकज भाऊ अशी हातामध्ये धरली गरगर 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 फिरवणार. ती माया होती. आतापर्यंत मायेनं जमू दिलं नाही महाराज कोणा कोणाला आणि याला काय जमू देणार आहे. ती माया वरती गेली सांगितलं हे मूर्खा मला काय मारतोस. मला मारायच्या आधी तुझा शत्रू गोकुळामध्ये वाढत आहे. हे आईस्क्रीम झालं कोण
कंस मामा. मग काय करावं महाराज, इकडं मात्र आनंदाला पारावर नाही. सकाळ सकाळची वेळ आहे, बऱ्याच दिवसातून बाळ आहे, डोळ्यासमोर चित्र उभं करा. तो गोंडस परमात्मा पाहिला आणि पाहिल्यानंतर आनंदाचे अश्रू महाराज सर्वांना वाहू लागले. बऱ्याच दिवसांनी बाळ जन्माला आलं होतं. पण मामदेव महाराज ही गोकुळामध्ये चर्चा इतकी होत गेली. अरे ऐकलं का, यशोदेला मुलगा झाला, ऐकलं का नंदबाबाला मुलगा झाला, राजाचा मुलगा होता महाराज. मग दर्शना करता त्याला पाहण्याकरता रांगाच्या रांगा लागल्या आणि एक गवळण दुसऱ्या गवळण सांगून आता खरं कीर्तन सुरू झालं. मग तुम्ही मला इतकं का खोटं होतं का, म्हणजे आता काल्याचं कीर्तन सुरू झालं आहे का नाही. ऐसी गलो बला झाली दासी जणी हेल घाली गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि दासी जणी हेल घाले. काही लोक म्हणतात हेल कशामुळे घालता, हेल कशामुळे घालता. सहज उत्तर आहे, हे त्रेतायुगापासून आलं, आताच नाही बरं का. माता मावलं तुम्हाला जर कोण म्हणलं ना महाराज दान केलं, स्वर्ण दान केलं, मग आपण भांडी फिंडी दान केले म्हणजे काय विशेष. बाळ जर जन्म आला तर हे तेव्हापासून हेल घालण्याची पद्धत, म्हणून हेल घालतात. दासी जणी हेल घाल. हेल घालत असताना महाराज त्या परमात्म्याला गवळून पाहायचे हो. पण जगाचा मालक होता तो, किती सुंदर असेल बघा ना तुम्ही. आणि त्याला पाहिल्यानंतर दुसरी गवळण दुसऱ्या सांगितली, अगं ऐक ना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन बोला वेदी पाहिला पाहिला नंदाचा सांगू लागले, ऐक हे बाळ वेगळंच बघ. आतापर्यंत भरपूर बाळ पाहिलं मी, पण हेला पाहिल्यानंतर हे मन व्यक्त महाराज, बरोबर आहे का. आणि मन जन येतो तो परमात्मा असतो. हे मन फार विचित्र आहे महाराज, बरोबर आहे का. म्हणून ते कितीतरी मनाबद्दलचे प्रमाण आहे. तेव्हा माझे मन लागो तुझे चरणी, बरोबर. हे मन खेचत ग, असं वाटतं ना घरी जाऊ नये, काहीच करू नये, फक्त जगाच्या मालकाला पाहत राहावं. इतकं सुंदर ते बाळ आहे. आणि दर्शनाला येऊ लागले महाराज, हेल घालू लागले. अशी गर्दी झाली. हळूहळू आता परमात्मा मोठे होऊ लागले. वेळ कमी असल्यामुळे निस्ते मोठे झाले. तर मग रांग तरंगणे सोरित लोणी धावून धरते गवळणे रे.
आणि ज्यावेळेस परमात्मा बाहेर आले, महाराज बाहेर आल्यानंतर सांगितलं तर तिथले गोपाळ असे दिसू लागले. कसे? उदबत्ती पैलवान आहे का नाही? उदबत्ती पैलवान असतात पण साधे नसतात महाराज, कणखर असतात आहे का नाही? हा, ते सांगितलं का रे तुमच्या घरी काही दही तूप नाही का? त्यांनी सांगितलं कृष्णा सर्व आहे, पण सर्व जातं डेअरीला, ताप मिळतं ढेरीला. मग वेळ इतका तुम्ही आत्ता जागे व्हा, आता आपल्याला मोर्चा काढायचा. भगवंतानी आखलं ते, हे सर्व बंद झालं पाहिजे. मग परमात्म्याने सांगितलं काय करायचं बाबा, एक काम करा, आपल्या चोरी करायची. बाबू माझी माय लय मारल, मी चोरी करणार नाही. अरे ती नाही करायची, मग दह्या दुधाची चोरी करायची. मग काय करायचं? एक जण उठलं खालो, ए कृष्णा काय आमच्या बापानं जपान बंदुकांनी घेऊन येऊ का? खाली बस, तूच खाली बस. तसली चोरी नाही करायची. मग काय घ्यायचं? सराटे, माती. आणि ही कशासाठी घ्यायचं रे काना? त्यांनी सांगितलंय बघ, जर गवळणी जवळ आल्या तर माती डोळ्यामध्ये टाकायची, म्हणजे ते आपल्याला पकडणार नाही. मग दुसरं म्हणते का रे माती टाकायची, पण ती जर चष्मा घालून आली तर ते बाकीचं बघू आपण काय करायचं. मग हे सराटे कशासाठी? अरे बाबा हे खाली टाकायची. सराटा असा काटा असतो गुरुजी, तो कसाही टाका, एक असं सरळ राहतं बघा, आहे का नाही? चोपदा बरोबर आहे. त्याने सांगितलं पेंद्या म्हणला कृष्णा काटे टाकायचं ठीक आहे रे, पण ती जर पॅरेगाऊन चप्पल घालवाली तर ती येऊ दे. म्हटलं काय करायचं ते आपण पाहून घेऊ. ज्यावेळेस परमात्मा चोरी करायला लागले, अख्ख्या गोकुळात झालं महाराज. ही परमात्मा हे नंदाचं कार्ट जेव्हापासून आलं तेव्हापासून चोऱ्या व्हायला लागल्या. मग एक जण म्हणजे कोण करायला चोरी? आनंदाचं कार्ट. तिने तोंडाला हात बस, मोठ्या लोक मोठ्याचं कार्ट आहे ते, मोठ्याचं पोरग आहे ते, म्हणजे तूच गप बस. अलीकडे मोठे लोक चोरी करायले. कळलं तुम्हाला? हा, मग असं झाल्यानंतर महाराज मोर्चा निघला. कृष्णाच्या खोड्या थांबल्यात पाहिजे. मोर्चा आला महाराज, मग भाषण करू लागले. हे बघ असं नाही तसं नाही. एक गवळण उठली, त्यांनी सांगा हे बघा तुम्ही बाकीचं काही सांगू नका. मग फक्त त्याला म्हणा तू माझ्या घरून येऊन बघ, बांधूनच टाकते. त्यावेळेस नंबरचं काही काम नव्हतं महाराज. मग कृष्णाने सांगितलं ओके बांधून टाक म्हणा. बरोबर आहे का? दुसरा मोर्चा आल्या, यशोदे बाहेर. बघा ना, आपल्या पोराचं ज्या आईला खरं वाटते ती आई होऊ शकत नाही. आपल्या पोराला किती गल्दी करू द्या महाराज, तिला ते खरं वाटत नाही, तिला ती आई म्हणतात. आणि मग सांगू लागली एक एक खोडी. माझ्या यशोदा मैयाने सांगितलं का ग तुम्हाला एवढं पोसलं सांभाळलं आणि माझ्या बाळाला एवढं देखणं बाळ आहे. किती वर्षाचं गे माझं बाळ? बाळ सगुण गुण